स्केल पकड़ लो। सामान लागल हॅलो रसिका हो बुवा नावाजले आहेत की नाही? काय म्हणे मी शक्तितुऱ्यातला सचिन तेंडुलकर आज बुवा नमलं तुम्ही माझ्या समोर लक्षात ठेवा बुवा हा कार्यक्रम दुसरा माझ्या राजापूरमध्ये पहिला कार्यक्रम म्हणून तुम्हाला बुवा सांगितलं होतं की माझ्या कार्याला तुम्ही प्रत्युत्तर द्यायचंय बुवा निस्तर सचिन तेंडुलकर म्हणायचं नाही नंदी बुवा गुरुजी ठीक आहे शक्तितुऱ्यामध्ये शक्तितुरा हा खेडेपाड्यात नाही त्याच्यातून लचा ल होतय हाचा हा होतय ना तुम्ही गुरुजी आहेत हा खेड्यातला शक्तितुरा बुवा सचिन बुवा मान्य करतो मी जोपासतो मान्य आहे जास्त बुक शिकला असाल बुवा पण भिका मागायची पाळी तुमच्यावर येणार बुवा लक्षात ठेवा नाही अशा चित्र तुम्ही टिकणार बुवा मला सांगताय माझा पोरगा इथं गाणं गातोय तुम्हाला काय जमतंय बुवा तुम्हाला जमतंय काय त्या पोरग्याकडनं जरा घ्या म्हणजे आमच्या बाप्पांनी गणपती आणला आता ह्याला बसव पूजेला याच्या बाप्पाला बसव पूजेला अशी आरती करायला आणि आरती म्हणायला त्याच्याकडनं शिकतो पोरगा शिकवणार याला जय देवा बाप्पा मला शिकवा जय देवा बाप्पा मला शिकवा आता त्या बाप्पा काय असेल अरे देवा विसर्जनला गेला बाप्पा त्या बाप्पा म्हणेल अरे माझा बाप्पा खै कुणी गेला माझा बाप्पा कुणीकडे गेला त्याला शोधून आणा माझ्या बाप्पाचं विसर्जन आहे माझ्या बाप्पाच नाही तर मी गणपती उठू कसला नंदी बुवा ह्याने पुतला गणपती पोरगा उठवू शकतो नाही ना गणपती घटी बसलेला बाप्पा तुटतो ज्याने पूजन केलं तोच तू शकतो म्हणतो आता बाप्पाने गणपतीला बरोबर आहे याला काय जमले बुवा तुम्हाला सांगितलं होतं मी राजापूरला सांगितलं होतं कवित्व जरा कवित्व त्याने म्हणजे आजमावले बुवा तुम्ही चांगले बुवा आहेत चांगला कार्यक्रम केला आहे परंतु आजच्या बारीमध्ये बुवांनी माझ्या गाण्याचं उत्तर दिलंय का सांगा नंदी बुवा तुम्ही समक्ष आहे दिलं मग कोणाची जीत झाली ते सांगायची आहे बुवा जास्त उड्या मारायच्या नाहीत म्हणून तुम्हाला सांगितलं होतं बारी दैताशी आहे नौका आहे पण खमका आहे बुवा सचिन बुवा तू तेंडुलकर आहेस पण श्रीलंकेतला मुरलीधरने तुझी विकेट गुगली टाकून काढली काय म्हणे ते गवळणीचं उत्तर मला चाल आठवत नाही तर वादकांना विचारतोय काय कुठली चाल आणि काय दिलं पटलं नंदीभाऊ पटलं काय उगाच थातुरमधून म्हणून सांगितलं बुवा रसिकांची मनं भुलवायची नाही हेच केलं राजापूरमध्ये सुद्धा बुवांनी माझं स्तवन जे आहेत ना ते बुवांच्या डोक्याच्या वरनं गेलं वरनं गण पण गेला गवळण पण गेले सगळं गेलं बुवांच्या वरनं गेले बुवा आता तुम्ही चालत बसा चालत आता मला म्हणतात चाललं तर चालत ठीक आहे असू द्या बुवांच्या कवी वगैरे जे असतील त्यांच्याकडून तुम्ही अभ्यास करा पण तुम्ही कवी नाही हे आज सिद्ध झालं बरोबर ना सचिन भाऊ कवी आहेत का मला सांगा असते तर माझ्या हात गाण्याचं उत्तर दिलं का नाही दिलंय कवळ्यांचं माझे ते उत्तर दिलंय ती चाल बुवांची पूर्णपणे चुकली आहे शेर घेतो बुवा म्हणतात बुवांचं अरे मी बोलेन पण त्याचा तू प्रचार कर अरे मी बोलेन पण तू त्याचा प्रचार कर अरे हे अरुण कुमाराचं गाणं आहे माझ्याशी सामना करताना हे बुवा मी अगोदर सांगितलं तर हे अरुण कुमाराचं कवित्व आहे हा देह माझा आहे ना त्यांच्यासाठीच आहे म्हणून त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून त्यांना स्मरण करून त्यांचं सादरीकरण करतोय म्हणून म्हणतो अरे हे बोलताना मी बोलेन पण त्यांचा तू प्रचार कर
का सांगतोय बुवा लक्षात दे, त्यांचा प्रचार मी करतोय, तुझ्या ते जमण्यातलं नाही, तू तुझ्या कवीचं नाव पण घेत नाही. अरे मी बोलेल पण त्यांचा तू प्रचार कर. अरे हे अरुण कुमारांचं गाणं आहे आणि माझ्याशी सामना करताना 10 वेळा तू विचार कर. आज ना उद्या तुझा मला सामना होईल ना, त्या कवितावरती तू विचार कर. एवढंच बोलतो. आणि बुवांचा मुलगा म्हणे चाली गातो. मी मला सांगितलं आता बोललो, बुवांचा मुलगा म्हणे मी चाली गातो, पण बुवांना काही जमत नाही. बाप आपला आहे ओढतोय पाचची. चला एकदम म्हणतात तू बघा ती चाल बघा गवळ तू. मग तुला भीमान बनवलं बघ जा जा ये लांडग्या मेंढर राख मेंढर. बुवा जरा पूर्ण बारे स्वतः ऐका, उद्या युट्यूबला येणार आहे. दादा आले सवालले गवळण्याची ही चाल बुवा नाही तुम्हाला सापडली तर मला फोन करा, नाही तर परत बारी लावा, चाल तुम्ही द्यायची बुवा. बरोबर ना चिमडे बुवा? उगाच रसिकाचं हे मन भूल करायची नाही. उगाच राधापूर मध्ये तेच बुवाने केलं, इथे पण म्हणे फिर तुला बनवलं भीमान वाग, आता फिरत बस तू माग ये लांडग्या. बुवा बाकीचं बोलणार आहे, गाणं घेऊया चला. टाइम वेळ वेळ खूप झालेला आहे. आता बघा, अग कारल्याचे माऊले मग तुझा महिमा मी गाते. आता तुला लावतो धुललेला बघ बुवा. हा अरे आहे इथला राजा मी. आता बुवा मध्ये हा कुठला राजा? हा म्हणून म्हणतोय अरे आहे इथला राजा मी, वैर नाही रझे पायच. मग ते येऊन गुमान अरे आहे इथला राजा मी, वैर नाही रझे पायच. अरे येऊन गुमान इथं सचिन पाय माझं जे पायच. अरे येऊन गुमान इथं सचिन पाय माझं जे पायच. अरे येऊन गुमान इथं सचिन पाय माझं जे पायच. अरे इथला राजा मी वैर नाही रझे पायच. अरे इथला राजा मी वैर नाही रझे पायच. तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटायला लागलं. अरे झाली कुजबुज गाव गाव, मग झाली कुजबुज गाव गाव. मेला असा काय वागतो. अरे झाली कुजबुज गाव गाव, हा मेला असा काय वागतो. मयाच्या टाईमाला याच्या आईला, मयाच्या टाईमाला याच्या आईला हा दैत्य येऊन भोगतो. याच्या टाईमाला याच्या आईला दैत्य येऊन भोगतो. खाली कुजबुज गाव मेला असं काय वागतो. खाली कुजबुज गाव मेला असं काय वागतो. याच्या टाईमाला याच्या आईला दैत्य येऊन भोगतो. याच्या टाईमाला याच्या आईला दैत्य येऊन भोगतो.
सांगतो रसिक हो थांबा थोडे बुवा सचिन बुवा ना सचिन बुवा सचिन कदम बुवा हे सांगत असतात प्रत्येक वारीला की आम्ही स्त्रीची बाजू मांडतो नंदी बुवा ऐका 2 मिनिटं होत ऐका की सचिन बुवा सांगत असतात की आम्ही स्त्रीची बाजू मांडतो बरोबर आहे आज बुवांचे गाणे गायले ना सुरपे लागायचे हे पुनावराय बुवा तुमचं नाक तुम्हीच खाली शर्मिंदा घेतलेलं आहे बुवा आज तुम्ही नारी आहेत श्रेष्ठ मी झालेलं आहे बुवा काय सचिन बुवा बसले काय बुवा ही आज नारी आहे आणि मी नर आहे मी आज श्रेष्ठ झालेलो आहे म्हणून म्हणतोय अरे तुझं कापलंय आता मी नाक मुठीत घेऊन तुझं कापलंय आता मी नाक मुठीत घेऊन